नेमके आढळतात. कधी कधी पेशंट बेशुद्ध स्वरूप सुद्धा येऊ शकतो. अशा कंडिशनमध्ये आपण त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. हे आपल्यासोबत होऊ नये यासाठी आपण शक्यतो रुग्णांना टाळावे. लहान मुले आणि वृद्ध उष्माघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी आपण ग्रामीण रुग्णालय पाठवण्याचे 2 बेड आपण रिझर्व केले आहेत. त्यामध्ये आपण आला त्याला आपण कसं ट्रीट केलं यासाठी आपण पावडर पण आहे, IV फ्रूट्स आहे, त्याच्यामध्ये एन्जिओकॅथ वगैरे सगळं लावणार आहेत. आणि ORS स्वानिंगसाठी आपण पाणी पण ठेवलं आहे. पाणी आणि पिण्यासाठी पण त्यांना पाणी ठेवलं आहे. आणि पण इथं लावलेलं आहे, त्याच्यामुळे ते थंड त्यांना वाटणार आहे. उष्माघाताचे जर आपण लक्षणं बघितले तर मेनली त्यांना डोकेदुखी, उलटी होणे, मळमळ होणे. सध्या मार्च महिना चालू आहे आणि उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तरी सर्वांनी आपल्या शरीराची काळजी घ्यावी, भरपूर प्रमाणात पाणी प्यावे आणि जास्त करून उन्हात जाऊ नये. आपण ग्रामीण रुग्णालय पाचोडे येथे उष्माघात कक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्यासाठी आपण जवळपास 3 बेड रिझर्व केले आहेत. उष्माघात कक्षासाठी जे लागणारे आपल्याला ट्रीटमेंट आहे त्यामध्ये आपल्या IV फ्रूट असतील, ORS पावडर असेल किंवा कूलर असेल थंड राहण्यासाठी, याची आपण व्यवस्था केलेली आहे. उष्माघाताची मेन जे लक्षणं आहेत ते म्हणजे डोकेदुखी, उलटी होणे, मळमळ होणे, चक्कर येऊन पडणे, ह्या 2-3 गोष्टी आहेत. जर अशी काही तुम्हाला कोणाला लक्षण जाणवली तर ताबडतोब आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा सरकारी दवाखान्यामध्ये यावं. नाव? डॉक्टर प्रकाश साबळे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पाचोड.